नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पुणे जिल्ह्यातील BAMS कॉलेजेस विषयी। महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी चॉईस फिलिंग करत असताना पुणे हा जिल्हा आपल्या चॉईस फिलिंग लिस्टमध्ये वर ठेवत असतात। प्रेफरन्समध्ये हे कॉलेज वरच्या नंबरला येतात। तर आपण असे कोणते कॉलेजेस आहेत पुणे जिल्ह्यातील, एकूण पुणे जिल्ह्यामध्ये किती कॉलेजेस आहेत, त्यांचं लोकेशन कशा प्रकारे आहे, इस्टॅब्लिशमेंट कधीचे आहे, त्याचबरोबर हॉस्पिटल, बेडची स्ट्रेंथ, UG PG आहे का, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेने नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे BAMS कॉलेज इन पुणे डिस्ट्रिक्ट, म्हणजे पुणे जिल्ह्यातील जे काही BAMS कॉलेजेस आहेत जे सगळे आहेत त्या कॉलेजची आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचा राज्यातलं पहिलं कॉलेज प्रेडिक्टर ॲप सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे, कट ऑफ मंत्रा। विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरून आपला स्कोअर कॅल्क्युलेट केलेला आहे। त्या स्कोअरला विद्यार्थ्याला अंदाजित यावर्षी कोणतं कॉलेज मिळू शकतं ते विद्यार्थी त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म फी भरून पाहू शकतात। जरी विद्यार्थ्यांनी फी नाही भरली तरी ॲप जरी डाउनलोड केलं तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्यूज आणि अलर्ट सेक्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती डेली बेसिसवर आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो। आपण आत्ता सध्या आपल्या ॲपमध्ये महाराष्ट्राचं MBBSचं कट ऑफचं बुकलेट सुद्धा फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेलं आहे। याच्यामध्ये राऊंड वाईज त्याचबरोबर कॅटेगरी वाईज प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ दिलेले आहेत। त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी जे आहे संपूर्ण देशभरातल्या MBBS साठीच्या त्याचे संपूर्ण 2020 ते 2024 पर्यंतचे कट ऑफचं बुकलेट सुद्धा आपण आपल्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत अवेलेबल करून दिलेलं आहे। त्याच्यानंतर BDSचं सुद्धा कट ऑफचं बुकलेट सध्या त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आपण महाराष्ट्र राज्यातील जेवढे BAMS कॉलेजेस आहेत त्या BAMS कॉलेजचे राऊंड वाईज आणि कॅटेगरी वाईज प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ सुद्धा आपण त्या ठिकाणी देणार आहोत। ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे। अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइडची लिंक आहे, जर तुम्ही iPhone वापरत असाल तर iOS लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे, एकदा विद्यार्थी हे चेक करून घेऊ शकता। सुरुवात करूयात। BAMS कॉलेज जे आहेत पुणे जिल्ह्यातील BAMS कॉलेज आपण डिस्कस करतो आहोत की किती कॉलेजेस आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, त्यांचं स्टेटस कशा प्रकारे आहे, म्हणजे गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट आहे, डीम आहे, याविषयी डिटेल पाहणार आहोत। पुणे जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये 3 गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे टिळक आयुर्वेद महाविद्यालय, स्टेटस आहे गव्हर्नमेंट, इस्टॅब्लिशमेंट 1933ची, म्हणजे तसं बघितलं तर हे खूप जुनं कॉलेज आहे। लोकेशन आहे रास्तापेठ पुणे या ठिकाणी हे कॉलेज आहे। हॉस्पिटल याला कुठला अटॅच आहे, सेठ ताराचंद चॅरिटेबल हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे। बेडची स्ट्रेंथ जी आहे हॉस्पिटलची ती 222 आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सीट जे आहेत 114 सीट आहेत BAMSच्या आणि या ठिकाणी PG सुद्धा अवेलेबल आहे। दुसरं महत्त्वाचं कॉलेज आहे अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, स्टेटस आहे गव्हर्नमेंट, 1936चं कॉलेज आहे। लोकेशन आहे सदाशिवपेठ पुणे। हॉस्पिटल कुठला अटॅच आहे, अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल। बेडची स्ट्रेंथ आहे 100, सीट आहेत 50 आणि या ठिकाणी PG सुद्धा अवेलेबल आहे। त्याच्यानंतर पुढचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे पुणे जिल्ह्यातील गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती, या ठिकाणी स्टेटस आहे गव्हर्नमेंट, 2022 सालचं कॉलेज आहे, तशा अर्थाने हे नवीन कॉलेज आहे। वरचे 2 गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत ते जुने कॉलेज आहेत आणि बारामतीचं 2022 सालची त्याची स्थापना आहे। लोकेशन आहे मालेगाव BK बारामती। हॉस्पिटल गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल बारामती या कॉलेजला अटॅच आहे। बेडची संख्या आहे 100 आणि BAMS साठीच्या सीट आहेत 100 आणि PG या ठिकाणी अवेलेबल नाही। त्याच्यानंतर पाहूयात पुणे जिल्ह्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या ज्या काही सीट आहेत त्या CET सेलच्या वेबसाईटवरून स्टेट कोट्या अंतर्गत भरल्या जातात। त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग मार्फत भरल्या जातात, जी AACCCच्या वेबसाईटवरून होत असते। आणि महाराष्ट्र BAMS साठी एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे, त्याच्यामुळे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सुद्धा काही सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत CET सेलच्या वेबसाईटवरून सुद्धा भरल्या जातात। येणाऱ्या काळामध्ये BAMSचे सीट डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोतच। सध्या आपण कॉलेजची माहिती घेऊया।
त्याच्यानंतर पुढचं पुणे जिल्ह्यातलं महत्त्वाचं कॉलेज आहे ज्याचा कट ऑफ हायर साईडला असतो, सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय. स्टेटस आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट. इस्टॅब्लिशमेंट 1990 सालची आहे. लोकेशन आहे हडपसर पुणे. हॉस्पिटल कुठला अटॅच आहे ह्याला? साने गुरुजी आरोग्य केंद्र, जे खूप पेशंट फ्लो त्या ठिकाणी असतो, तसं हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे. बेडची स्ट्रेंथ आहे 250. सीट्स आहेत 54 आणि पीजी या ठिकाणी अवेलेबल असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचं आहे BSDT आयुर्वेद महाविद्यालय. हे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इस्टॅब्लिशमेंट 1998 सालची आहे. लोकेशन आहे वाघोली पुणे. हॉस्पिटल कुठला अटॅच आहे? भारतीय संस्कृती दर्शन हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे. 165 बेडेड हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे. सीट आहेत 60 आणि पीजी या ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पुढे आहे PDA कॉलेज ऑफ आयुर्वेदा, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट. 1990 ची स्थापना. लोकेशन आहे निगडी पुणे या ठिकाणी कॉलेज आहे. हॉस्पिटल जे अटॅच आहे स्नोबेल हॉस्पिटल, स्नोबेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे निगडीचं ह्या कॉलेजला अटॅच आहे. बेड आहेत 196 आणि सीट 60 आणि पीजी या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे हे वरचे जे कॉलेजेस आपण घेतलेत याच्यामध्ये बारामती सोडलं तर बाकी पुणे शहरामध्ये आपण म्हणू शकतो. आणि आता पुण्याच्या थोडंसं आपण बाहेर म्हणजे पुण्यापासून काही अंतरावर असणारे कॉलेज सुद्धा आता आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये भीमाशंकर आयुर्वेद कॉलेज प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इस्टॅब्लिशमेंट 2019 सालची आहे. लोकेशन वडगाव वाळुंजवाडी म्हणजे आंबेगाव मंचर पासून थोड्याशा अंतरावर असणार हे कॉलेज आहे. हॉस्पिटल भीमाशंकर हॉस्पिटल कॉलेजला अटॅच आहे. बेडची स्ट्रेंथ 60 आहे. सीट्स आहेत BMS साठीच्या 60 आणि पीजी या ठिकाणी अवेलेबल नाही, कारण हे 2019 साली सुरू झालेलं नवीन कॉलेज आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. फराटे पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय कॉलेज प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट आहे. 2022 सालची स्थापना आहे. नवीन कॉलेज आहे. लोकेशन आहे मांडवगण फराटा, शिरूर तालुक्यामध्ये मांडवगण फराटा या ठिकाणी हे कॉलेज आहे. फराटे पाटील हॉस्पिटल याला अटॅच आहे. बेडची स्ट्रेंथ आहे 60, सीट आहेत 100, पीजी या ठिकाणी अवेलेबल नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. न्यू लाईफ आयुर्वेद महाविद्यालय हे मायनॉरिटीसाठी कॉलेज आहे. मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षी सुरू झालेलं पुणे जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं कॉलेज आहे. न्यू लाईफ आयुर्वेद महाविद्यालय मायनॉरिटी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये येतं. 2024 सालची स्थापना आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी हे कॉलेज आहे. हॉस्पिटल न्यू लाईफ हॉस्पिटल याला अटॅच आहे. बेडची स्ट्रेंथ आहे 60, सीटची संख्या आहे 60 आणि पीजी या ठिकाणी अवेलेबल नाही. त्याच्यानंतर 2 डीम युनिव्हर्सिटी सुद्धा पुणे शहरामध्ये आहेत, ज्याची प्रवेश प्रक्रिया AACCच्या वेबसाईटवरून सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत होत असते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना फीस संदर्भातले कसलेही कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत. पूर्ण फीस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावी लागते. साधारण 2 कॉलेज आहेत. डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद डीम युनिव्हर्सिटी आहे. 1999 ची इस्टॅब्लिशमेंट आहे. लोकेशन आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी कॉलेज आहे. कॉलेजला डॉक्टर DY पाटीलचं ओन हॉस्पिटल त्या ठिकाणी अटॅच आहे. बेडची स्ट्रेंथ जर आपण बघितली तर 325. सर्वाधिक बेडची स्ट्रेंथ जर आपण बघितली पुणे जिल्ह्यातल्या आयुर्वेद कॉलेजेसची तर या ठिकाणी आपल्याला DY पाटील जे पिंपरी चिंचवडचं आयुर्वेद महाविद्यालय आहे डीम युनिव्हर्सिटी त्याची पाहायला मिळते. आणि सीट आहे त्या ठिकाणी 100 आणि पीजी सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे भारती विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज. हे सुद्धा डीम युनिव्हर्सिटी आहे. 1990 ची स्थापना आहे. पुणे सातारा रोडवर हे कॉलेज आहे. हॉस्पिटलला भारती हॉस्पिटल अटॅच आहे. बेडची स्ट्रेंथ 236, सीट आहे 100 आणि पीजी या ठिकाणी अवेलेबल आहे. याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटी जर बघितले तर याच्यामध्ये बेडची संख्या किंवा हॉस्पिटलची जी काही स्ट्रेंथ आहे ते डीमची थोडीशी जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. DY पाटील आणि भारती ग्रुपची. यांची फीस सुद्धा मागच्या वर्षी 5.5 लाख पर इयर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी होते. आणि विद्यार्थ्यांचं बऱ्याचशा स्वप्न असतं की पुण्यामध्ये BMS करायचं आहे आणि DY पाटील आणि भारती सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी ऑप्शन ठेवतात. त्याच्यामुळे डीम युनिव्हर्सिटी असून सुद्धा यांचा कट ऑफ हायर साईडलाच असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यावर्षी मेरिट थोडंसं कमी आल्यामुळं यांचा कट ऑफ सुद्धा लो येण्याची शक्यता आहे. हे होते पुणे जिल्ह्यातले जे काही BMS कॉलेजेसची संपूर्ण यादी. म्हणजे जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करत असताना लोकेशन प्रेफर करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी 2 ते 3 प्रकारे चॉईस फिलिंग करत असतात. पहिल्या प्रकारातले विद्यार्थी आहेत जे ग्रेडनुसार चॉईस फिलिंग करतात. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही ॲडमिशन मिळालं तरी चालेल, कॉलेज चांगलं असलं पाहिजे असे विद्यार्थी ग्रेडनुसार जातात. लोकेशन ते बघत नाहीत.
दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत जे लोकेशन वाईज जातात, म्हणजेच मी पुण्याचा असेल तर मी पुण्याच्या अगोदर घेईन, त्याच्यानंतर मुंबई, मग पुण्याच्या जवळपास जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातले कॉलेज आणि असं डिस्टन्स करत करत मी विदर्भापर्यंत जाईल, असं लोकेशन वाईज चॉईस फिलिंग करणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. त्यानंतर काही विद्यार्थी आहेत विशेषतः मुलांच्या बाबतीत, मुलींची फीस महाराष्ट्र शासनाने बऱ्यापैकी माफ केलेली आहे. मुलांच्या बाबतीत फी स्ट्रक्चर वाईज सुद्धा चॉईस फिलिंग करणारे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. लो फीस टू हाय फीस विद्यार्थी त्या ठिकाणी जातात. तर काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना फीसचा इश्यू नसतो, कॉलेज चांगलं पाहिजे, असे विद्यार्थी मग डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत BAMSच्या त्याच्याकडे सुद्धा ते विद्यार्थी फॉर्म भरताना आपल्याला पाहायला मिळतात. हे होते पुणे जिल्ह्यातील BAMS कॉलेजची संपूर्ण डिटेल माहिती. याचे मागच्या वर्षीचे जे काही कट ऑफ आहेत ते आपण आपल्या ॲपमध्ये, त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर विद्यार्थ्यांना देणार आहोत कॉलेजच्या फीस सहित. त्या ठिकाणी राऊंड वाईज या कॉलेजेसचे कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळतील, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज कट ऑफ सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपच्या लिंक दिलेल्या आहेत. सध्या त्या ठिकाणी हे 3 बुकलेट फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत आणि काही अपडेट्स जे महत्त्वाचे आहेत मागच्या 2 दिवसातले ते सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.